जरी या निवडणुकीमध्ये माझा स्वतःचा, माझ्या भावाचा आणि आमच्या काही उमेदवारांचा पराभव झाला असला तरी मोहोळ तालुक्यातली ही दंडेलशाही विरुद्धची लढाई जी आहे ती अशीच चालू राहणार. उमेश पाटील निकराने या मोहोळ तालुक्यामधल्या अनगरकरांच्या दडपशाही दंडेलशाहीच्या विरोधामध्ये निश्चितपणे लढा देत राहणार आणि आम्हाला मतदान दिलेल्या आणि न दिलेल्याही मतदारांच्या करता यापुढच्या काळामध्ये यापूर्वी जसं काम करत होतो त्याच ताकदीनं काम करणार. विद्यमान आमदार हे आमच्या सोबत आहेत आणि आमदारांची ताकद आमच्या पाठीशी असल्यामुळे या मोहोळ तालुक्यातल्या जनतेनं आता उमेशदादाचा पराभव झाला कसं होणार अशी चिंता अजिबात करू नये. त्या ठिकाणी आपला निवडणुकीत पराभव झाला असला तरी आपल्या सगळ्या मतदारांना माहित आहे की या सगळ्या निवडणुकीमध्ये काय कसं कसं घडलं हे सगळ्याला माहित आहे. ईव्हीएमच्या मशीन रात्री ढाब्यावर सापडल्या होत्या ह्या सगळ्या शंकेला आपल्याला जागा आहे. पण शेवटी आपला पराभव झाला हे आपण स्वीकारू आणि आपण जसं पूर्वी काम करत होतो त्याच जोमाने आपण काम करू, त्याहीपेक्षा जास्त वेगानं काम करू. आपल्याला आणखी जास्त काम करण्याची आवश्यकता आहे. हा या निवडणुकीतनं मी स्वतः बोध घेतोय.